क्षणोक्षणी सद्गुरूच्या चरणी ज्या भक्ताचे ध्यान असे, अवतार म्हणे त्या भक्ता माझी, निरंकार भगवंत वसे। गुरुभक्त कधी कोणाच्या टीकेला भिवून आपला विश्वास डळमळीत होऊ देत नाही। त्याची विवेकबुद्धी इतकी सजग असते की जरी गुरुने त्याला झिडकारलं तरी तो वाईट वाटून न घेता आपल्या स्वतःमधील दोष शोधून ते दूर करण्याचा प्रयत्न करतो। गुरुचं प्रेम आणि झिडकारणं गुरुला जिथे आपलेपणा वाटतो तिथेच आढळते। जसे आईच्या रागावण्यामागे आईचं प्रेम लपलेलं असतं, तसं गुरुचं प्रेम हे विविध रूपात दिसत असतं। शहंशाह बाबा अवतार सिंहजी महाराज एकदा निरंकारी कॉलनीहून पहाडगंज येथे सत्संगासाठी निघाले। त्यांच्या मोटारीमध्ये मंडळाचे पहिले प्रधान संत लाभसिंहजी बसलेले होते। त्यावेळी मंडळात फक्त एकच मोटार कार होती। बाबाजींच्या निवासस्थानाहून मोटार गेटच्या बाहेर निघाली तेवढ्यात एक महापुरुष बाबाजींच्या दर्शनासाठी गेटजवळ आले। त्या महापुरुषाने हात जोडून बाबाजींना धन निरंकार केला। शहंशाहजींनी त्वरित कार थांबवली आणि प्रधानजींना ते म्हणाले, तुम्ही कारमधून उतरा आणि बसने या, तुमच्या सीटवर हे महापुरुष बसतील। प्रधानजी पटकन सत्वचन असे म्हणून कारमधून उतरले आणि दर्शनाला आलेल्या त्या महापुरुषाला आपल्या सीटवर बसवले। हे दृश्य इतर काही व्यक्ती पाहत होत्या। कार जेव्हा निघून गेली तेव्हा एक जण संत लाभसिंहजींकडे आला आणि त्यांना सहानुभूती दाखवत म्हणाला, प्रधानजी, आपण एवढ्या मोठ्या मंडळाचे प्रधान आहात आणि शहंशाहजींनी आपल्याला कारमधून उतरून बसने यायला सांगितले, हे काही आम्हाला योग्य वाटले नाही। पुढे तो आणखी काही बोलणारच होता, पण मध्येच त्यांना थांबवून प्रधानजी म्हणाले, भाऊ, गुरु काय सांगतो हे जर कळत नसेल ना तर गप्प बसणंच शहाणपणाचं आहे। उलट मला कारमधून उतरायला सांगून गुरुने मला किती आपलेपणा दिला। घरी जर एखादा पाहुणा आला तर त्याला सोफ्यावर बसण्यासाठी घरातलाच सदस्य चटकन उभा राहतो। बाबाजींनी देखील हेच केलं। ते महात्मा किती लांबून आले होते बाबाजींच्या दर्शनाला। या निमित्ताने मी त्या महापुरुषाला थोडी मदत केली, हे माझं मोठं भाग्यच आहे। गुरुभक्त आपल्या गुरुकडून अशीच मानसिक शिस्त शिकत असतो। जसे बायबलमध्ये म्हटलंय, पुत्रा, ईश्वराच्या नियमाला साधारण समजू नकोस आणि त्याच्या झिडकारण्याने मन दुखी करून घेऊ नकोस, कारण ईश्वर ज्याच्यावर प्रेम करतो त्या सर्वांनाच एक शिस्त लावत असतो। त्यांनाच झिडकारतो ज्यांना तो पदरात घेतो, आपला म्हणून स्वीकारतो। अनुशासनबद्ध मन फक्त गुरुभक्ताच्या वाट्यालाच येते, म्हणून ते वादविवादात न पडता आज्ञाधारक बनतात आणि आज्ञाधारक मनच सेवाभावी असते।